आणि तुम्ही बाळाला मस्त गिफ्ट आणलं, आम्हाला आवडला. मस्त आणलं, आम्हाला आवडलं. दोघी बहिणी सारखंच आलं त्यांनी करून, आपण काय म्हणणार नाही. आणि तुम्ही आपल्या लायण्याबाईचे कान टोचले ते सुद्धा बघितलं असणार आहे. नमस्कार सगळ्याला. आता नमस्कार आता हो, नमस्कार. इकडं परी परी हॅपी बर्थडे. थँक्यू. नमस्कार करणार का? बरं नमस्कार कर सगळ्यांनी. बोल ना काय तुझी. बोल ना, आपण मागच्या कॅमेऱ्यात बोलूया. हॅपी बर्थडे परी, हॅपी बर्थडे. जरा जोरात बोल. थँक्यू बोल ना. थँक्यू बोल. सगळेजण विश करा आपल्या परीले. आणि इकडे बघा काय चालू दोघी इनीचं शेंगदाणे चालले भाजून बी घेतले आणि फोत्र काढले झाली. आता तुम्ही मला सांगता एवढे शेंगदाणे कशासाठी आता शेंगदाणे एवढे काय बर्थडे परीचा बर्थडे आहे ना. हो, आणि आज शिवरात्री आहे ना, त्याच्याकडे सगळ्याचा उपास बी आहे. तर आम्ही हे शेंगदाण्याचे लाडू करणार आहे सगळ्याला वाटायला. कारण आज आणि बघा पण तुला काय गिफ्ट पाहिजे? बाप्पाने आयफोन मागायला कसं काय करा बाई. आयफोन पाहिजे तुले? ओ माय 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 माय. पप्पाला सांगितलं असतं म्हणायचं की आज तुला आयफोन माग म्हणून. हा, माझा फोन देऊ का तुले? माझा फोन देऊ? तुमचा कोणचा आहे? हाच आमचा आयफोनच आहे. देऊ का बा तुले फोन? हा, जालन्याहून. तर सगळेजण विश करा आपल्या परीले, कारण की आपल्या परीचा आज बर्थडे आहे. आणि आज आपली परी झालेली आहे 3 वर्षाची. आज आपल्या परीला लागलाय 4थं वर्ष. आणि आम्ही आजच्या 12 महिन्याला इथंच होतो, आजच्या 2 वर्षात सुद्धा इथंच होतो, आणि आजच्या 3 वर्षात आम्ही आमच्या घरी होतो. आता हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. आता किती किलो शेंगदाणे आते? 1 वर्ष. 1 वर्ष नव्हतं, 1 वर्ष. आज वर्षी कसं पाऊस आलता. दुसऱ्या वर्षाला पाऊस आलता. मामाले आणि आत्याला पाठवतो. हा, आम्हाला आत्याला पाठवतो. आत्या शेंगदाणे किती किलो घेतले? 4 किलो. आणि गुळी किती घेणे आता मग? 2 किलो लागल का? ज्यादा लागेल ना मामी. 2.5 किलो घेऊ. 2.5 किलो कमी. जास्त म्हणजे 4 किलो शेंगदाणे आहे ना, मग 4 किलो 3 किलो कमी कशाला? काही वडे काही मग लाडू आहे. हा, याच्यामध्ये का मी मला पुरेचे लाडू करणे का? नाही असतं वडे करायचे नाही. चालू सगळ्याची तयारी. अजून लाडू करायचे, वडे करायचे. आणि अजून नको मग अजून लाडू. हा, रताळ्याचा शिरा सुद्धा करणं आहे. आणि केक कापण्या ह्याच्यात बोलवला. केक दिसणार ते, पण व्हिडिओ कंटिन्यू बघा. तुम्हाला चालू चहा पाणी. चला आपण 10 मिनिटांनी भेटूया. फाशी टाकले करा बरं लहान लेकरू आहे. 12 वर्ष. आधीचं सोनं मागे बरं नाही राहू दे. नाही आता बसती आता बसू द्या. बसू द्या. गोळी लावून घेतली. बरोबर कसा पक्का? मला कांटाचं लहान माग पोरीत जाते बरं. म्हणजे कसं मोर चालू जाते. ओ ओ ओ बरोबर खरे का सोन्याचे बारीक होते ना. टोचली सोन्याच्या काढीन फाशी टाकले बसा बरं भाऊ. 5 मिनिटापासून म्हणजे माझ्या माणशीला पोरग नाही सोरग नाही त्याला पाहिलं चांगलं होती. बरोबर आहे का माझा म्हणजे हा बरोबर चांगलं त्याला माहिती राहते ना काय होतं त्याला माहिती म्हणून तर आता नाही वर. आता चपचप बरोबर वर बी न केलं तर फुल बसणार नाही. अजून मीडियम मध्ये घ्या. त्याची बरोबर कशी ते
त्याचं सर जमान यायला येत नाही. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ भाऊ ओ नाही मला पहा मला एक हे दोन आराम आराम करा लहान अजून कोंडा बरोबर नाही वाटते याला पण त्याला मग देणार नाही ते फुकट दिला. पण देत नाही बाई आता दारू पिली काय नाही काही चालतं. बरोबर आहे ना बरोबर आहे का त्याला आता चांगलं हे लावा. हा मिक्स चिमणीला मारला बाबा अरे बा तू सुटाय जा आजी तुझी अहो आजी पिचरता ते घेऊ नका नकली कपड्याच करता तुमच्याकडे यायची इकडे करते म्हणलं ना. आई म्हणे कपडा ठेवा ना बा आता ते ठुलं नाही दिवे तेल टाकते की यायची आपल्याला देवात टाकता का नैवेद्य दाखवता का निवेदन नाही केली त्याची मोठी मम्मी म्हणून का आणि दिवस किती चांगला आहे पा रोहिणीच्या बाळासाठी कारण झालती तेव्हा 5वीच्या दिवशी सुद्धा शिवजयंती आलती आपली आणि आता 12च्या दिवशी बी शिवरात्र आहे. दिवस एकदम मस्त मस्त आलेले आणि बाळा सुद्धा एकदम मस्त आहे. आणि आता आमच्या बाळाने टोचलेले कान की जसं की आपल्या कालच्या एवढे तुम्ही खूप जणांनी कमेंट केलं की ताई तू आत्याला असं बोलू नको म्हणून की बा आत्यानं काय आणलं करून आणि तू काय आणलं करून. तर मी सांगते मी काय आणलं करून तर मी आणलं रोहिणीच्या बाळासाठी 1 ग्रामच्या बाळा आणि आपल्या परीसाठी मी केले पहिले 1 ग्रामच्या बाळा आणि चिवला सुद्धा 1/2 ग्रामचे मणी आणलेले सोन्याचे. बाकी हातातले पायातले 5 भाराचे कडे आणले मी तिला. एवढं आणलं मी ना तरी तुम्ही म्हणता काय आणलं म्हणून तर सांगू द्या. बघा अशी काही 12 कोटीची पूजा करायला आलेली आहे 12जीला. आता तुम्ही असं ते बारसं 2-3 महिन्यांनी करणं भाऊने सांगितलं. जेव्हा पाय बेटा तो मामीचा तर अजून काय काय करतो सांगते मी. गावगावची पद्धत अलग अलग असती. कोणी कशी पूजा मांडतात कोणी कशी पूजा मांडतात. आणि त्या घुगरे गिगरे नाही करता नाही का नाव ठेवायचं असलं तर तुमच्याकडे करते वगैरे. हो आमच्याकडे करता 12 घुगरे झुकट टाकता बाळाले. तर बाळासाठी बघा मुंबईनं कंबरपट्टा आणलेला आहे जसं की आपला करदोडा म्हणता याला आमच्याकडे करदोडा म्हणता. अजून काय आलं मुंबईनं आमची ते चांदीची साखळीमध्ये नाही आमच्याकडे करदोडा म्हणता याला चांदीचा करदोडा. थोडासा मोठा होईल पण होऊन जाईल. नाही डबल केलं दुम्मत केलं बांधता बरं बांधून घेतो मग. आणि अजून बाळा दाखव ना कशी आणले बाळा सुद्धा आणल्या भाऊ ना एक चड्डीवर काढतो एक आत्तुनी आणली आणि एक मोठ्या बाप्पानी आणली. हा असे 2 झाले. बाय नाजूक आणलं. बघा 1/2 ग्रॅमचं आणलेलं आहे भाऊनं नाजूक आणलं. हा आणि आपण हे पा ऑलरेडीच्या काळात घातलेलं आहे माझ्या घरच्या जसं तुम्ही काळात असताना बघितलं असणार आहे. तर भाऊने कोणते कपडे आणले ते सुद्धा बघू आपण. चला मग मस्त आवडला आपल्याला. हा मस्त हे आणलेलं ड्रेस. हा ड्रेस दाखवला मी. हे बघा हा ड्रेस आणला घाल मग आज घालायचं. हा घाल मग आता. साल काढवायचे आम्हाला की रताळ्याचा शिरा करण्यात आपल्या आता रताळ्याचा शिरा करून दाखवणार आहे की. तर रताळा म्हणता अजून काहीतरी म्हणता ना त्याला काय म्हणता रताळू म्हणता. अजून काहीतरी नाव म्हणता ना दुसरं नाही नाव आहे नाही का हो हो. तर चिव झोपेली आपली. रोहिणी आवाज कमी कर बाई. तर बघा हे चालू लाडू आणि लाडू इथं तू काम करले नाही माहिती जरा मोठा तर करा. बरेच इतकं एकच घासत यायचं तर तसेच एकाला एक 2 द्यायचे मग. लाडू बघा आणि आज शिवरात्री आहे ना तर तुम्ही आपल्याच वाढदिवसाचा असणार आहे त्यात हे लाडू करणं चालू आहे. शेंगदाणे आणि गुळाचे शिरा अजून रताळ्याचा शिरा सुद्धा करणे अजून साबुदाणा वडे सुद्धा करणे आणि पिऊ आहे झोपेल आता. आणि कोमलचं काय चालू कोमल लाडू लाडू. आणि तुम्ही बाळाला मस्त गिफ्ट आणलं आम्हाला आवडला मस्त आणलं आम्हाला आवडलं. दोघी बहिणी सारखंच आलं त्यांनी करून आपण काय म्हणणार नाही. आणि तुम्ही आपल्या लायण्या बाईची काना टोचली रडली ती आता घरात आणल्यावरती ते तिला लावलं बाम लावलं तेव्हा. पण टोचाच्यावरती काही रडली नाही ती. पण बरं झालं ती घरला तवाच होऊन गेलं. मला सोनारी येईन कधी टोचून देईन कधी. तर चला मग आता आम्ही रताळ्याचा शिरा करून घेतो हाय की आद्या शिरा करून घेऊ पटकन दिवशी. आज आपल्या आत्या रताळ्याचा शिरा करून दाखवणार आहे. जर तुम्हाला रताळ्याचा शिरा पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या नवीन पेजवर जा. तरी आपली मनीषा वंजाची आयडी आहे
मोठ्याला दाखल लाडू दाखले हा एका लाडू आपण ती जाऊन सर्च करा बाकी मी लिंक सुद्धा टाकते तरी जाऊन पहा तुम्ही एकदम मस्त लाडू करायले आणि रताळ्याचा शिरा सुद्धा करणार आहे त्याची ती रेसिपीची तुम्हाला त्या आयडी जाऊन पाहायला भेटणार आहे तर आता आपल्या खेड्यागावात कसा करतात दाखवणार करून नाही काय द्या तर चला मग आता व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार व्हिडिओ एवढं करणार आहे कारण की खूप सारी तयारी राहिली आता तुम्ही म्हणता तुम्ही तर बसेले तर मी सुद्धा लाडू करू लागते कारण की अजून वडे करायचे घराची तयारी राहिली करायची डेकोरेशन करायचं राहिले आज शिवरात्री आहे रुद्र आहे झोपेल चिव आहे झोपेल पिऊ आहे झोपेल फक्त परी जागी आहे आणि आता परीला सुद्धा झोपू घालू आपण कोमला खूप हसू यायला लागलं काहून तर मग कोमलला काही धंदा पुरण नाही आता हाय की तर चला मग सगळ्यांना अजून एकदा जय महाराष्ट्र.